नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विमा 2022चा असेल, 2023चा असेल, 2024चा असेल, जो काही पीक विमा असेल तो जमा होण्याकरता सुरुवात होणार आहे. त्या संदर्भात आपण व्हिडिओ सुद्धा टाकला. परंतु माहिती देण्याचा जे जे काही अर्थ आहे ते 2025चा पीक विमा हा साधारण किती दिवसात जमा केला जाईल, कोणते यामध्ये शेतकरी पात्र केले जातील, कोणत्या शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळेल, कोणत्या पिकाचा पीक विमा मिळेल, याची माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे ज्या अर्थी 2021चा रब्बीचा पीक विमा असेल, खरीपचा पीक विमा असेल, त्यानंतर 2021, 2022, 2024 या दरम्यान जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं, शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना काही प्रमाणात पीक विम्याची रक्कम सुद्धा जमा झाली होती. परंतु काही शेतकऱ्यांना 1000 तर काही शेतकऱ्यांना 2000 किंवा 3000 अशा पद्धतीने पीक विम्याची रक्कम जमा झाली होती. परंतु अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर असताना सुद्धा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात आली नव्हती. अशा संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून 7 GR काढण्यात आलेले. एकाच दिवशी हे 7 GR काढण्यात आलेले आणि या 7 GRच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रब्बीचा आणि खरीपचा पीक विमा 2021 ते 2024 पर्यंत दिला जाणार आहे. याचं वाटप काही दिवसात सुरू होईल. काही दिवसात म्हणजे काही 8 दिवसात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातील. परंतु महत्त्वाचं म्हणजे 2025चा पीक विमा 2025च्या पीक विम्याच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही टिगर असतील ते काढून टाकण्यात आले होते. आणि जो काही यावर्षीचा 2025चा पीक विमा असेल तो शेतकऱ्यांना जे काही अंतिम कापणीचा पीक विमा असेल, मंडळाची आणीबारी असेल किंवा जीपीएस माध्यमातून जे काही सर्वेक्षण केले असलं, तलाठी कृषी अधिकारी किंवा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही सर्वेक्षण झाले असतील त्या आधारे शेतकऱ्यांना यावर्षीचा पीक विमा दिला जाणार आहे. मग सोयाबीनचा पीक विमा असेल, त्याचबरोबर तुरीचा पीक विमा असेल, सोयाबीनचा पीक विमा असेल, उडीद असेल, मूग असेल आणि त्यानंतर मका असेल किंवा ज्वारी असेल, या देखील शेतकऱ्यांना तो काही पीक विमा असेल तो दिला जाणार आहे. तुरीचा आणि कपाशीचा पीक विमा काही दिवसांनी दिला जाईल. त्याचे जे काही आकडे असतील ते सध्या आले नाहीत. परंतु एकंदरीत हा पीक विमा जी काही रक्कम असेल, जी काही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेले 17,500 प्रमाणे, ही जी काही 17,500ची रक्कम असेल ही आपल्याला दिली जाणार नाही. यामध्ये फक्त 4 किंवा 5,000 रुपये अशा पद्धतीने आणि जास्तीत जास्त 8,000 किंवा 10,000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांना यावर्षीचा पीक विमा दिला जाणार आहे. हे देखील स्पष्ट आहे. जरी कोणी काही सांगित असेल 32,000 40,000 हे काही मिळणार नाही. 8 किंवा 10,000 रुपयाची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल. आणि जे काही कॅल्क्युलेटरचा पीक विमा असेल तो सध्या सुरू आहे. म्हणजे अनेक शेतकऱ्यांना कॅल्क्युलेटरचा जो काही पीक विमा असेल तो दाखवण्याचं काम किंवा ते दिसण्याचं काम आपल्याला होताना दिसत आहे. परंतु यामध्ये प्रामुख्याने जी काही पीक विम्याची रक्कम असेल, कृषी अधिकारी असतील किंवा कृषी मंत्री भरणे मामा असतील, यांनी देखील सांगितलं होतं की अमुक तारखेला पैसे जमा केले जातील, 8 दिवसात पैसे जमा केले जातील आणि 15 जानेवारीपर्यंत हे पैसे जमा केले जातील, अशा आपण तारखे सुद्धा बघितल्या असतील आणि आपण देखील त्या विषयावरती माहिती दिली होती. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे काही जमा झाले नाही. आता जे काही मार्च महिना असेल हे देखील संपलेलं आहे. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधीपर्यंत जमा केले जाणार, तर यामध्ये जे काही चौथा महिना असेल या पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 तारखेच्या नंतर हे पैसे जमा केल्याची दाट शक्यता आहे. जमा केले जाऊ शकतात. शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे निश्चितच जमा होणार आहेत. जो काही कॅल्क्युलेटची प्रक्रिया असेल ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रक्कम सुद्धा दाखवली जात आहे. अनेक जिल्ह्यातील काही मंडळ असेल त्याची रक्कम सुद्धा दाखवली जात आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील. जे काही 2021चा पीक विमा असेल, 2022चा, 2023चा या संदर्भात मात्र राज्य सरकारच्या माध्यमातून 18,58,80,947 कोटीचा जो काही निधी असेल तो मंजूर केलेला आहे आणि रब्बीचं आणि खरीपचं पीक विम्याचं जे काही वाटप असेल ते या 8 दिवसात सुरू होईल. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.